नमस्कार माझे शेतकरी भावांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या शेतकऱ्याच्या YouTube चॅनलमध्ये। तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच बाजार समितीचे बाजारभाव, शेतीविषयी योजना व शेतीविषयी इतर महत्त्वपूर्ण माहिती सर्वात अगोदर बघण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये झालेला ओला दुष्काळ, त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीबाबत मोठी घोषणा केली आहे। तब्बल 32,000 कोटी रुपयांची मदत सरकारने जाहीर केलेली आहे। तर त्या रुपयांच्या कोणत्या शेतकऱ्यांमध्ये वाटप करण्यात येईल याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मला सुद्धा ही मदत मिळू शकते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पावसाने धुमाकूळ घातला। अतिवृष्टीमुळे राज्यात जवळपास 75 लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला। पुरामुळे पीक वाहून गेले, पशुधनाचे नुकसान झाले। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारने आज मदतीचा मोठी घोषणा केली आहे। शेतीपासून ते घरापर्यंत नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला सरकार मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। सरकारने शेतकऱ्यांना मदत म्हणून तब्बल 32,000 कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मदत जाहीर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला। सरकारने 31,628 कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे। या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्य एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली। या माहितीमध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांना 18,500 रुपये हेक्टरी, हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना 27,000 प्रति हेक्टरी, बागायती शेतकऱ्यांना 32,500 हेक्टर मदत दिली जाईल। ज्या शेतकऱ्यांची विमा उतरला आहे त्यांना 17,000 प्रति हेक्टर मदत विम्यातून केली जाणार आहे। बियाणे आणि इतर कामासाठी प्रति हेक्टर 10,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जाईल। राज्य सरकारच्या वतीने 31,628 कोटी रुपयांची मदतीची पॅकेज सरकारकडून दिले आहे। जास्तीत जास्त भरपाईचा पैसा दिवाळीच्या आधीच देण्याचे सरकारचा प्रयत्न आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की घरांची पडझड झाली तिथे घरे उभारली जातील। 50,000 रुपयांची मदत दुकानदारांना करणार आहेत। दुधाळ जनावरांसाठी 37,500 रुपये मदत करण्याचा निर्णय घेतला आहे। 3 जनावरांची अट रद्द केली आहे। जेवढी जनावरे दगावली तेवढी मदत दिली जाईल। खरडून गेलेली जी जमीन आहे तिथे 27,000 हेक्टरी रोख आणि 3 लाख रुपये हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून देणार आहोत। ज्या विहिरींमध्ये गाळ गेलाय, नुकसान झाले आहे तिथे विशेष बाब म्हणून 30,000 रुपये प्रति विहीर भरपाई दिली जाणार। पायाभूत सुविधांचे जिथे नुकसान झाले आहे तिथे 10,000 कोटी मदत केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले। दरम्यान आम्ही तिघांनी बसून या पॅकेजवर चर्चा केली। शेतकऱ्यांवर अभूतपूर्व संकट असल्याने इतर ठिकाणांचे 4 पैसे कमी केले तरी शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आहेत। कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना च्या मुलांचे शिक्षण बाधित होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। त्यासाठी CMR फंड काही जण द्यायला तयार आहेत। मुख्यमंत्री सहाय्यक निधीतून पैसे दिले जातील। अजूनही काही मदतीची गरज असेल तिथे मदत करण्याची तयारी शासनाची आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती। या व्हिडिओमध्ये आम्ही हे देखील सांगू कोणत्या दिनांकाला तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे, तसेच कुठल्या जिल्ह्यामध्ये या पैशाचे वाटप होणार आहे। तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या भागामध्ये झाले असल्यास तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये नक्की सांगा, करून सरकारला माहिती पडायला पाहिजे की तुमच्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेले आहे। येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण या सर्वांची अपडेट कव्हर करूया। तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सेट करून घ्या। व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।